मतांची भीक पाहिजे होती म्हणून माईकच्या समोर जाहीर सभेमध्ये बोंबलून बोंबलून सांगितलं गेलं, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. भिकारचोट सत्तेत आले आणि त्यांना विसर पडला शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याची परिस्थिती पहिल्यापासूनच वाईट आहे. दुष्काळ झेलला, आता अवकाळी झेलली, आता सततचा लागून राहिलेला पाऊस पण झेलायचा आहे. पिकं येतील की नाही हे माहित नाही. आम्ही सरकारकडे काहीतरी मागत असताना काही भांडगुळांच्या बुडाला आग लागते. पण त्यांना एक समजत नाही की आपण जे खातो, आपल्याला जे 3 टायमाला खायला लागतं ते आमच्या शेतांमधूनच उगवतं, ते पिकतं आणि ते तुमच्या ताटामध्ये येतं. आम्ही जर पिकवायचं बंद केलं तर तुम्ही कुठे जाल? तुमच्या दुधापासून तुमच्या खाण्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या शेतीचाच तर हात आहे. आम्ही मागतोय सरकारकडे, त्याचं कारण म्हणजे सरकारनेच सांगितलं होतं आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, आम्ही तुमचं भलं करू, शेतकऱ्यांना सर्वोच्च ठिकाणी ठेवू. पण आमच्यावरती वेळ काय आली हो? आम्हाला उपोषणाला बसावं लागायला लागलं, आम्हाला हे मागत असताना रडावं लागायला लागलं.